नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी वेगळ्या पद्धतीत चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही शापूची भाजी घेतलेली, एक मुठभर घेतलेली, कवळी देठं पण घेतलेली आहेत। पूर्ण भाजी घालून घ्यायची त्याच्यामध्ये। भाजी कापून घेतली तरी चालेल। एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची कवळी कवळी देठं पण घेतलेली आहेत। थोडासा 2-3 पानं जरी पुदिन्याची टाकली तरी पण चालू शकतात। तुम्हाला जर आवडत असेल तर जरूर पुदिना टाका। 5 मिरच्या घेतलेल्या आहेत भाजून, तिखटवाल्या मिरच्या आहेत ह्या। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या पण देशी लसूण आहे बघा, एकदम बारीक। त्यात टाकायचे अर्धा चमचा जिरं, हलकंसं भाजून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही काळं मीठ पण टाकू शकता बरं का, छान लागेल। 1 चमचाभर लिंबाचा रस टाकायचा ज्यामध्ये। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकायचा, असं भाजून घेतलेलं आहे। आत किडका आहे का ते पण असं मी डवचून बघितलेलं आहे। त्याला पण मी कट करून टाकणार आहे। टोमॅटो पण मी कट करून टाकलेला आहे। एकदा फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा 2 वेळा बंद चालू करून मी फिरवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा 1 मुठभर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत असे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याची साल पण काढू शकता। काय करायचं, बंद चालू करायचे। मस्त असं बघा बंद चालू करून मी फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये फोडणी पण टाकू शकता। फोडणीमध्ये काय करायचं माहिती आहे का, तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकायची, थोडीशी हिंग टाकायची, तुम्ही थोडीशी मेथी दाणे पण टाकू शकता आणि फोडणीत ओतून घ्यायची। अशा पद्धतीत दरदरी करायची, एकदम पेस्ट करायची नाही। पेस्ट करायची असेल तर तशी पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, एकदा जरूर अशा पद्धतीनं झटपट करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।